करूया, तोपर्यंत बाकीचे पण जॉईन होतील. ठीक आहे. सो मला आन्सर पाठवले बघा श्रुतिका दरेकरने, तिचे आन्सर मला आलेत. त्यानंतर मला आन्सर पाठवलेत साक्षी साबळे. ओके गुड साक्षी. त्यानंतर मला आन्सर पाठवलेत सिद्धी लबडेने. ठीक आहे. त्यानंतर मला आन्सर पाठवलेत स्नेहा बुदामंत. गुड स्नेहाने एक आन्सर पाठवले होते. त्यानंतर अंजली येवले आणि राणी गीते यांनी आन्सर पाठवलेत. साक्षी गिरवले तिने पण मला आन्सर पाठवलेत. सो एवढ्यांनी मला आन्सर पाठवले होते बघा, म्हणजे एक 7 ते 8 स्टुडंट फक्त ज्यांनी आन्सर पाठवलेत. ओके, सगळ्यांनी आन्सर पाठवावे अशी माझी रिक्वेस्ट बघा सगळ्यांना, म्हणजे तुम्ही करताय घरी याचा आम्हाला अंदाज येतो. ओके ठीक आहे. सो सगळ्यांना माझा आवाज येतोय आणि स्क्रीन दिसते बरोबर ना. सो आपल्याला स्टार्ट करायचं आहे आता. सो जे आज न्यू जॉईन झालेत बघा काही त्यांच्यासाठी फक्त सांगतो की आपण स्विचिंग सर्किट स्टार्ट केलेलं आहे. ओके, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू द स्विचिंग सर्किट. यामध्ये नोटेशन आपल्याला काय स्विच जे असतील बघा, स्विच ते आपण कशाने दाखवणार आहे, S1 S2 S3 बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्याला जे नोटेशन किंवा मी याला सिम्बॉल म्हणेल बघा, काय वापरायचं आहे आपल्याला. इथं वापरणार आपण P. ओके, त्यानंतर आपण वापरणार S2 साठी Q बरोबर. कलर चेंज करता येतोय आपल्याला, Q बरोबर. आणि त्यानंतर आपण वापरणार इथं R. हे झालं पहिलं. त्यानंतर समजा तुमचे स्विचचे सिम्बॉल असतील बघा, S1 डॅश S2 डॅश S3 डॅश. ओके, असे. त्याच्यासाठी आपण काय वापरतो, निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q आणि निगेशन ऑफ R हे आपण वापरणार आहे. स्विचेस जर तुमचे सिरीजमध्ये असतील, स्विचेस आर इन सिरीज, तर तुम्ही लॉजिकल कनेक्टिव्ह काय वापरणार आहे, अँड वापरणार आहे. समजा हे 2 स्विचेस तुमचे सिरीजमध्ये आहे, याला सिरीज म्हणतो आपण एका लाईनमध्ये. हे समजा स्विच S1 आहे, हे स्विच S2 आहे. तर लॉजिकल S1 साठी आपण वापरतोय बघा P अँड S2 Q. इथं लॉजिकल कनेक्टिव्ह आपण अँड वापरला. आणि सपोज स्विचेस जर तुमचे असतील पॅरललमध्ये, स्विचेस आर इन पॅरलल बरोबर. समजा इथं पॅरललमध्ये 2 स्विचेस आहेत, इथं फर्स्ट स्विच आहे, इथं सेकंड स्विच आहे. ओके, आता इथं समजा इथं हे S1 डॅश आहे समजा आणि हे S3 आहे. ओके, S1 डॅश साठी नोटेशन काय वापरायचं तुम्हाला, निगेशन ऑफ P. आणि ज्यावेळेस स्विचेस पॅरललमध्ये असतात त्यावेळेस कनेक्टिव्ह येतो ऑर, यानी S3 साठी काय वापरतो आपण, R. ओके, सो इथपर्यंत आपण स्टडी केलेलं होतं. आणि आपण मग मागच्या 2 लेक्चरमध्ये काय स्टडी केलं आहे की पहिल्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं की स्विचिंग सर्किटवरून आपण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार केला आणि सिम्बॉलिक फॉर्मवरून आपण ट्रूथ टेबल तयार केला. याला स्विचिंग टेबल म्हणतात याच्यामध्ये 1-0च्या फॉर्ममध्ये. सेकंड आपण काल काय स्टडी केलं, आपल्याला इक्वेशन दिलं होतं, इक्वेशनवरून आपण काय केलं, स्विचिंग सर्किट तयार केले. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं होमवर्कमध्ये की तुम्ही त्याचे स्विचिंग सर्किट पण स्विचिंग टेबल पण तयार करा. आणि तेच तुम्ही बऱ्यापैकी तुम्ही कव्हर अप केलेत. ठीक आहे. आता आपल्याला जे बघायचं आहे आज, ओके, आता आपल्याला तिसऱ्या टाईपचा क्वेश्चन बघायचा आहे याच्यामध्येच. ठीक आहे. ओके, सो क्वेश्चन असा आहे, म्हणजे तसाच बघा की राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट अँड कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिट इट. म्हणजे तुम्हाला काय करायचं आता, कन्क्लुजन पण लिहायचं आहे. ओके, सो क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन इज, राईट डाऊन ऑल ऑफ यू, राईट द सिम्बॉलिक फॉर्म of the following switching circuits
construct its switching table. The switching table पण तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा आहे अँड इंटरप्रिट इट. इंटरप्रिट करणे म्हणजे काय, कन्क्लुजन लिहायचं आहे बघा, इंटरप्रिटेशन लिहायचं आहे, कन्क्लुजन काय येईल. ठीक आहे, हे आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे, हा आपला क्वेश्चन आहे. ठीक, ओके. सो पहिला थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन मी घेतो, सिम्पल तुम्हाला देतो मी करायला. सो असा आपला स्विचिंग सर्किट आहे एक. दिसतंय सगळ्यांना? इथं लॅम्प आहे. ओके, हां, त्यांचे नावं काय बघा, त्यांचे नावं आहेत. इथं आहे बघा S1, हे दिसत नाही वाटतं ना कलर, एक मिनटं मी रेड कलर घेतो. इथं S1, इथं आहे S2 डॅश, इथं आहे S3 डॅश. ठीक आहे, हिअर इज अ S1, हिअर इज अ S2 अँड S3. इथं 3 स्विचेस तुमचे पॅरललमध्ये आहेत. त्यानंतर इथं सिरीजमध्ये इथं आल्यावरती एक स्विच आहे आणि S1ला परत S2 आणि S3 हे दोघं सिरीजमध्ये आहे. बट ते S1ला कसे असणार आहेत, पॅरललमध्ये आहेत. ठीक आहे, असं आपलं स्विचिंग सर्किट आहेत. ओके, आदित्य आला आहे, अनिकेत आडावे, स्नेहा आहे, साक्षी, हर्षल. अरे हो, डॉन कोण आहे रे, डॉन? ओ डॉन, अरे नावाने जॉईन व्हा तुमच्या. मसिरा आहे. डॉन तुमचं नाव सांगता का मला, 10वीच्या मार्कशीटवरचं? सिद्धार्थ काळे, प्रेम गाडेकर, रामेश्वर पाटील. रामेश्वरचं फर्स्ट लेक्चर दिसतंय. रामेश्वर, तुमचंही नाव सांगा मला, जर माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत. सरला रामेश्वर पाटील का? हो. ओके ओके. डॉन कोण आहे? अनिकेत आहे. अनिकेत कोण रे? अनिकेत पूर्ण नाव सांग की तुझं. डॉन, बरं आहे भाऊ तू. श्रुतिका आहे, सिद्धी आहे. ओके, तनुजा, वर्षा. हां, ओके. सो सांगा ना मला याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल. पहिल्यांदा काय लिहितो आपण, सिम्बॉलिक फॉर्म लिहितो. येस, एनीवन? सिम्बॉलिक फॉर्म. Or negation of Q or negation of R. अगोदर पी इथं. P negation of Q. or P or negation of Q or negation of R. R bracket complete and बरोबर, in bracket in bracket P or whole bracket Q bracket हां, Q and R R bracket complete. दोन्ही ब्रॅकेट कम्प्लीट. गुड. हे झालं बघा सिम्बॉलिक फॉर्म. बरोबर सांगितलंय. आपण S1च्या जागेवरती P वापरतोय, S2च्या जागेवरती Q, S3च्या जागेवरती R आणि डॅश आल्यावरती निगेशन. बस एवढंच आहे. ओके, हां, आता मला याचा स्विचिंग टेबल तयार करायचा आहे. स्विचिंग टेबलचा जो लास्ट कॉलम येणार आहे बघा, त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, कन्क्लुजन लिहायचं आहे. बस एवढं एक त्यांनी क्वेश्चन किंवा एक पॉईंट त्यांनी वाढवला या क्वेश्चनमध्ये. ओके, सांगा आता मी कॉलम वाईज मध्ये लिहायचं. पहिला कॉलम कोणासाठी लिहायचा रे? पी. बरोबर, हां, पहिला कॉलम आला P. दुसरा कॉलम Q. हे बघा आपल्याला आता खूप मोठी स्पेस भेटती आहे की नाही लिहायला इथं. Q. तिसरा कॉलम R. बरोबर. नेक्स्ट कॉलम Negation of Q. निगेशन ऑफ Q. गुड. नेक्स्ट कॉलम Negation of R. निगेशन ऑफ R. नेक्स्ट कॉलम P or negation of Q. P और निगेशन ऑफ Q. तिघांना आपल्याला का सोबत घेता येत नाही म्हणून दोन दोन घ्यायचे. करेक्ट. पुढचा P or negation of Q and or negation of R. निगेशन ऑफ R. बरोबर. पुढचा Q and R. Q and R. करेक्ट. नेक्स्ट P or negation of P or Q and R. Q and R. आणि लास्ट कम्प्लीट स्टेटमेंट. बरोबर का?
Yes. हां, मग कंप्लीट स्टेटमेंट आहे. आता हे इथं माझं बसणार नाही बघा, मग इथं असेल इथं, हे इथं येईल हा कंप्लीट स्टेटमेंट. बरोबर, हा तुमचा कंप्लीट स्टेटमेंट येईल. हां, हे तुमचं कंप्लीट स्टेटमेंट आहे. हा लास्ट कॉलम आहे आपला. ह्या लास्ट कॉलमवरून आपल्याला कन्क्लुजन लिहायचं आहे. सांगा रे, पी मधल्या एंट्रीज एनीवन. 4 times 1 and 4 times 0. 4 times 1, 4 times 0. गुड. क्यू मधल्या एंट्रीज 2 times 1 and 2 times 0. 2 times 1, 2 times 0. आर मधल्या एंट्रीज 1 0 1 1 0 0 1 1 0. 0 अल्टरनेट. बरोबर. आता इथं निगेशन ऑफ क्यू आहे, म्हणजे क्यू कॉलमचं निगेशन करायचं आहे. 1चं 0, 0चं 1. सांगा काय येईल. 2 times 0 2 times 1. येस, 2 times 0, 2 times 1. 0 0 1 1 0 0 1 1. आरचं निगेशन काय येईल. आरच्या कॉलमचं निगेशन 1. 0 1 0 1. 0 1 0 1. गुड. नेक्स्ट, आता पी अँड निगेशन ऑफ क्यू आहे. हे बघा, पी कॉलम इथं आहे तुमचा आणि इथं निगेशन ऑफ क्यू आहे. यांचं काय करायचं आपल्याला. ऑरचं लॉजिक काय असतं रे. दोन्ही 0 झिरो 0 असतील 0. तर आन्सर 0, अदरवाईज 1. बरोबर. सांगा, पी इथं 1 आहे, इथं 0 आहे. आन्सर 1 1. नेक्स्ट 1 0. 1 1. बस दिसतंय ना, इथं 1 आहे, इथं 0 आहे. 1. हां, नेक्स्ट 1 1 1 1 1 1 1 1. 0 1 1. बरोबर. 1. आता इथं 0 आहे, इथं पण 0 आहे. So 0 येईल तिथे. 0. बरोबर. परत 0 1 1 1 आणि इथं 0, इथं 1 1. 1. 1. 1. आता तुम्हाला काय करायचंय बघा. सर तिथे 1 येईल. 0 0 0 0 0 0. The- हा हा, मग 0 लिहिलं ना इथंच ना, या नंबरला दिसतंय. Last 4. लास्ट मध्ये काय आहे. पी अँड निगेशन ऑफ क्यू इथं आहे ना. हा मग हा 0 आहे, हा 1 आहे. सर 5th नंबरला 0 आहे. कुठं 5th 1 2 3 नंबरला. 4 5th. हा, 5th नंबरला 0. बरोबर. 5th नंबरला 0. येस. हां, आता नाही ना कुठं रॉंग आपलं. नाही. ओके. आता हा कॉलम घ्या रे. पी ऑर निगेशन ऑफ क्यू आणि निगेशन ऑफ आर. हे बघ, हे दोन शेजारचे कॉलम आहेत. मध्ये परत कोण आहे. ऑर. करा 1 0 1 1 1 1 1. 1 0 1 1 1 1 1 1. 1 0 0 1. 0 0 1 0 Job. 1 1 0 1 1. 1 1 1 1 1 1. 1. ठीक आहे. आता क्यू अँड आर आहे. क्यू आणि आर यांच्यामध्ये अँड आहे. आता अँडचं लॉजिक सांगा काय असतं. 1 1 असेल तर 1. 1 1 असेल तर 1, अदरवाईज 0. सांगा मग. बघा, क्यू आणि आर चेक करा. 1 1 1 1 0 1. 0 ना. अँड आहे ना रे. अँडचं काय असतं. दोन्ही 1 असेल तर आन्सर 1, अदरवाईज 0. 0 1 0 0 0 0 1 1 1 1 1 0. 1 नाही सॉरी 0. हा, कन्फ्युज करताय तुम्ही. 0 1 0 0 आणि 0 0 0 0. 1. आता पुढचा पी ऑर क्यू अँड आर आहे बघा. हा पी कॉलम घ्यायचा आहे तुम्हाला आणि आता जो कॉलम आपण तयार केलाय तो, आणि मध्ये कोण आहे. ऑर. ऑरचं लॉजिक काय आहे. दोन्ही 0 असेल तरच आन्सर 0, अदरवाईज 1. हा बघा, पहिला आणि इथलचा कॉलम 1 1 आहे. 1 1 काय येईल. 1 1 0 1 1 1 0 1 1 परत 1 0 1 1 0 1 1 1 इथं 0 0 0 0 परत 0 0 0 0 लास्टला 0 0 0. 0 0 ओके. आता कोणते दोन कॉलम घ्यायचे तर आपल्याला. आता लास्ट आहे बघ, इथं ॲरो दाखवला दिसला का तुम्हाला. म्हणजे हे कम्प्लीट स्टेटमेंट घ्यायचं मला इथं ह्या लास्ट कॉलम मध्ये. लिहू का ते कम्प्लीट स्टेटमेंट इथं परत. ते लास्ट कॉलम मधलं आपलं कम्प्लीट स्टेटमेंट आहे. पी ऑर निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ आर अँड पी ऑर क्यू अँड आर. हे कम्प्लीट स्टेटमेंट आहे. ओके. म्हणजे हा कॉलम घ्यायचा आहे तुम्हाला आणि लास्टवाला इथलचा कॉलम, आणि दोघांमध्ये कोण आहे. अँड. सांगा अँडचा मिनिंग काय रे. अरे बोला, शांत झाले तुम्ही तर. 1 1 असेल तर दोन्ही 1 असेल तर आन्सर 1,
अदरवाईज झिरो. कोणती Zero. आन्सर झिरो. बरोबर. बघा 1 1 1 1. परत इथं 1 1 One, 1 1. परत 1 1. 1 आहे 1 1 1 1. 1. 1, 1. आता काही 1. खाली 0 1 0, 0 0. 1 into 0 0 1 0, 0. 0 0. लास्टला 0. 0, 0, 0. 0. 0. करेक्ट. लास्ट कॉलम मध्ये बघा तुम्ही, आता लास्ट कॉलम वरून आपल्याला कन्क्लुजन लिहायचं आहे. बरोबर ना. याच्यामध्ये काय झालंय, पहिले 4 1 1 आलेत आणि शेवटचे 4 0 0 आलेत. याच्यावरून आता कन्क्लुजन कसं लिहायचं मी तुम्हाला सांगितलं बघा. ज्यावेळेस तुमचा लास्ट कॉलम मध्ये 1 1 आन्सर येत आहे त्यावेळेस करंट फ्लो होतोय, म्हणजे स्विच तुमचं कसं आहे, ऑन आहे. बरोबर. आणि ज्यावेळेस 0 येईल त्यावेळेस करंट फ्लो नाही होणार. त्या केसेसमध्ये करंट फ्लो नाही होणार, म्हणजे त्या केसेसमध्ये तुमचं स्विच कसं असणार आहे, ऑफ असणार आहे. आता मग कन्क्लुजन त्यांनी तुम्ही जर बघितलं ना व्यवस्थित, तर जो तुमचा लास्ट कॉलम जो आलाय तो कॉलम आणि पी कॉलम हे दोघं जण चेक करा बरं. लास्ट कॉलम आणि पी कॉलम सगळ्यांनी चेक केला. चेक करून मला तर सेम आहे. सेम आहेत. सेम आहेत. मसिरा आहे का सेम? हो. ओके. ओके. हां. ओके. अय अरे कोण आहे? हां. लास्ट कॉलम आणि फर्स्ट कॉलम कसा आहे, सेम आहे. म्हणजे याचा मिनिंग काय, करंट कधी फ्लो होईल फक्त ज्यावेळेस तुमचा स्विच S1 काय असेल, ऑन असेल. हे बघा, ज्यावेळेस P1 आहे फायनल आन्सर तुमचं 1 आलं. सेकंड एंट्री तुमची 1. इथं 1 आहे, हो. परत इथं 1 आलं. बरोबर ना. जे P आहे तेच तुमचं फायनल कॉलममध्ये आलं. त्याच्यातून कन्क्लुजन काय लिहायचं आहे तुम्हाला, द लॅम्प विल ग्लो. म्हणजे लॅम्प कधी ग्लो करेल, लॅम्प ग्लो कधी करणार, व्हेन द करंट इज फ्लो. बरोबर. लॅम्प विल ग्लो व्हेन द स्विच S1 इज ऑन. ओके. आणि S2 आणि S3 या दोन स्विचेसवरती त्याचा कोणताही इफेक्ट होणार नाही. ओके. मग हेच आपलं असणार आहे कन्क्लुजन. सो वी कॅन राईट हिअर, इंटरप्रिटेशन करायचं होतं म्हणजेच कन्क्लुजन लिहायचं होतं. सो इथं लिहायचं, फ्रॉम द एंट्रीज in the last column, we conclude that current will flow, किंवा ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे, लॅम्प विल ग्लो. दिवा लागला, ठीक आहे. लॅम्प विल ग्लो when switch S1 is on. ओके. स्विच S1 कसा पाहिजे, ऑन पाहिजे. हां, ऑनला मी कॅपिटल लिहितो, कॅपिटल ON आहे तो ऑन. स्विच S1 इज ऑन, ऑन पाहिजे तो. ठीक आहे. स्विच S1 इज ऑन अँड एनी स्टेटस ऑफ S2 and S3. एनी स्टेटस ऑफ S2 आणि S3 म्हणजे काय, याचा मिनिंग सिंपल आहे. म्हणजे S1 आणि S2 ऑन असू द्या किंवा ऑफ असू द्या त्याचा काही फरक होणार नाही, कारण तुमचा लास्ट कॉलम हा डायरेक्ट S1 सारखा आलेला आहे. S1 म्हणजे कोण, P सारखा. P आपण डिनोट करतो S1 साठी. ठीक आहे. सो समजलंय का सगळ्यांना पहिला प्रॉब्लेम. कन्क्लुजन रिपीट करा. हां, कन्क्लुजन मध्ये परत सांगतो बघा. कन्क्लुजन मध्ये तुम्हाला मी अगोदर काय बघायला लावलं, लास्ट कॉलम तुम्ही चेक करा. आणि आपला कारण लास्ट कॉलम जर तुम्ही बघितला तर लास्ट कॉलम आणि पीचा कॉलम सेम आला. पीचा कॉलम म्हणजे कोण, स्विच S1. ज्यावेळेस माझं स्विच S1 1 1 1 1 आहे बघा, पहिल्या 4 एंट्री 1 1 1 1 दिसतंय का. ओके. पहिल्या 4 एंट्री मी इथं काय करतो, मार्क करतो बघा तुम्हाला दिसण्यासाठी. ज्यावेळेस माझ्या पहिल्या 4 एंट्री 1 1 1 1 आहे त्यावेळेस आन्सरमध्ये पण कोण आहे, 1 1 1 1. म्हणजे स्विच माझं S1 ज्यावेळेस ऑन असेल त्याच वेळेस फक्त करंट फ्लो होणार आहे. S2 आणि S3चं काही स्टेटसच नाही बघा याच्यामध्ये. म्हणजे इथं बघा S2 दोन ठिकाणी 1 1 आहे, परत दोन ठिकाणी 0 0 आहे. 0 0 म्हणजे तुमचा स्विच S2 ऑफ आहे. करेक्ट. तरी पण करंट फ्लो होतोय, म्हणजे इथं 1 1 आलंय माझं आन्सर. म्हणून आपण इथं काय लिहिलं, एनी स्टेटस ऑफ, हे जे लिहिलं ना, एनी स्टेटस ऑफ S2 आणि S3. म्हणजे S2 आणि S3 वरती ते डिपेंडच नाही आहे. आलं लक्षात. मग ज्यावेळेस S1 माझा ऑन असेल त्याच वेळेस करंट फ्लो होईल. S2 आणि S3चा याच्यामध्ये कोणताही रोल नाही. कळलं आता. हो सर. नक्की. हो. ओके. चला आता पुढचा प्रॉब्लेम घेऊया मग.
ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम असा आहे आता, हे बघा असं सर्किट आहे. ते खाली लॅम्प वगैरे असेल, मी ते ड्रॉ नाही करत आहे. आता स्विचेसला मी नावं देतो इथं विथ द हेल्प ऑफ रेड पेन. इथलचा स्विच आहे S1, इथलचा स्विच आहे S2 डॅश, इथलचा स्विच आहे S1 डॅश आणि इथलचा स्विच आहे S2. ओके, S1 S2 डॅश, S1 डॅश आणि S2. सो सांगा मला तुमच्यापैकी कोणी पण सिम्बॉलिक फॉर्म काय येईल याचा. P or in bracket negation of P and negation of Q bracket complete. P or negation of Q, हा नाही or नाही सर. P or in bracket negation of P and negation of Q. निगेशन ऑफ P निगेशन ऑफ Q. अरे खाली ना, याला नंतर तिथं जमन ना, आपण का नाही चालायचं तसं. चालेल. हा, अगोदर S1 लिहिला मी P, त्याला पॅरलल मध्ये कोण आहे S2 डॅश आहे, बरोबर का. S2 डॅश Yes. म्हणजे ऑर लिहिलं आणि निगेशन Q लिहिलं. परत त्याला पॅरलल मध्ये कोण आहे S1 डॅश आणि Negation S2. of negation of P. यस, हा इथं ब्रॅकेट टाका. ठीक आहे, Negation of P निगेशन ऑफ P and अँड Q, Q. बरोबर. ठीक आहे, वाटलं याला तुम्ही एक ब्रॅकेट टाकलं तरी चालेल, कारण हे पॅरलल मध्ये आहे सगळे, हे 4 स्विचेस तुमचे, आणि इथं खालचे 2 स्विचेस फक्त काय येतात मग सिरीजमध्ये येतात. ओके, सो याच्यामध्ये 2 स्टेटमेंट आहे फक्त P आणि Q. मला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. सांगा पहिली एंट्री कोणासाठी लिहू. P साठी. P, बरोबर. पुढची Q. Q, करेक्ट. नेक्स्ट Negation of P. निगेशन ऑफ P आलेला आहे म्हणून. पुढचं Negation of Q. निगेशन ऑफ Q. नेक्स्ट Negation of P and negation of Q. P और आहे हा, P और निगेशन ऑफ Q. हा, नेक्स्ट निगेशन ऑफ P अँड Q. याला लिहिलं बघा अगोदर. याला एक कन्सिडर करा ना तुम्ही. याला ब्रॅकेट नाही टाकलाय, पण आपण ब्रॅकेट टाकू शकतो. ओके, सो याला मी अगोदर कन्सिडर केलं P और निगेशन ऑफ Q. त्यानंतर हा निगेशन ऑफ P अँड Q, आणि शेवटी काय येईल रे, P और निगेशन ऑफ Q और निगेशन ऑफ P अँड Q. ठीक आहे. सांगा मला एंट्रीज आता. तुम्ही करतायत वाटतं आहे ना, मग त्यामुळे तुम्ही मला सांगत नाही वाटतं आन्सर. येस, एनीवन. 2 times 1 and 2 times 0. 2 times 1, 2 times 0. सांगा Q मध्ये एंट्रीज. 1 0 1 0. 1 0 1 0, बरोबर. P चं निगेशन 0 0 1 1. 0 0 1 1. Q चं निगेशन 0 1 0 0 1 0 0 1. 1. ओके, आता इथं P और निगेशन ऑफ Q आहे. P और निगेशन ऑफ Q. अब हे 2 कॉलम जिथं मी मार्क केलंय आता, मध्ये और आहे. ऑरचं लॉजिक 0 0 असेल दोन्ही तर 0, अदरवाईज 1. सांगा 1 1 0 1. 1 1 1 1 1 0 0 1. 1. ओके, पुढं निगेशन ऑफ P अँड Q. आता निगेशन ऑफ P कुठं आहे. 0 0 0 and 1. ओके, डायरेक्ट आन्सर सांगतो तुम्ही. गुड. हे बघा इथं निगेशन ऑफ P आहे आणि इथं Q आहे. दोघांमध्ये अँड, दोन्ही 1 असेल तर आन्सर 1. हा, काय आलं पहिलं 1 0 0 0 0 0 1 1 1 0 1 0. हे जे आहे सर 0 1 आहे 0 1. निगेशन ऑफ Q आहे. काय थांबा मला परत बघू द्या. 0 Negation 0 of P. 0 and 1. हे बघा ना, निगेशन ऑफ P, बरोबर आहे. निगेशन ऑफ P अँड Q, हे 2 कॉलम आहे ना. पहिला 0, हा 1, काय आलं 0. हे दोघं 0, काय आलं 0. तिसरे 1 1 आहे ना, 1. हो सर हो. बरोबर ना. हो हो. बरोबर. आणि चौथं परत 1 0 0. झालं का डाऊट क्लिअर. तिसरं 1 1 आहे. 1 1 चं 1 आलं ना. तुम्ही कॉलम बघत चला व्यवस्थित. काय होतं आपल्याकडे एवढे सगळे कॉलम्स होतात, ते आपलं हुकून होतं. त्यामुळे मी मार्क करतोय बघा कॉलमला, कोणते 2 कॉलम तुम्हाला बघायचेत. ठीक आहे. आता हे बघा
आता कोणते दोन कॉलम आहेत? पी ऑर निगेशन ऑफ क्यूचा कॉलम आणि त्याच्या शेजारचा निगेशन ऑफ पी अँड क्यू, दोघांमध्ये ऑर आहे. ऑरचं लॉजिक दोन्ही 0 झिरो 0 असेल असल्यावर तर 0. 1 आणि 1 आणि अदरवाईज 1. हा पहिलं 1 0 1 1 1 0 1 1 0 1 1 1 1 1. 0 1 सगळे 1 1 1 आले बघा लास्ट कॉलम मध्ये. आता सांगा कन्क्लुजन काय असेल रे? सगळे 1 1 आले म्हणजे करंट फ्लो होईल का नाही सांगा आधी. चला इथून स्टार्ट करू आपण परत. 1 चा मिनिंग काय असतो? स्विच ऑन का ऑफ? On. स्विच ऑन. बरोबर. मग स्विच ऑन असल्यावरती काय होईल? करंट फ्लो होईल. करंट फ्लो होईल. बरोबर. करंट फ्लो जर झाला तर काय ग्लो होईल? Lamp. लॅम्प ग्लो होईल. बरोबर आहे. लॅम्प काय होईल? ग्लो होईल. मग आता तुम्ही जर पी आणि क्यू जर बघितले म्हणजे समजा पी ऑन आहे, क्यू ऑफ आहे किंवा क्यू ऑन आहे. क्यू ऑन म्हणजे स्विच S2 ऑफ आहे समजा, S1 ऑन आहे. याचा काही फरक तुमचा लास्ट कॉलमला पडत नाहीये. कारण लास्ट कॉलममध्ये तुम्ही फक्त कसं चेक करायचं तुम्हाला ते सांगतो बघा. पी आणि क्यूचा कॉलम चेक करायचा असतो कारण हे आपले इनपुट आहेत. हे दोघं स्विचेस आहेत आपले आणि हे आउटपुट आहे हे लास्टवाला. ठीक आहे. यांनाच फक्त चेक करायचं आहे. म्हणजे पी माझा 1 1 असू द्या म्हणजे पी आणि क्यू 1 1 म्हणजे दोन्ही ऑन असेल तरी माझं आन्सर 1 आलं. इथं 1 0 असल्याने 1 आलं. 0 1 असताना 1 आलं. म्हणजे एक स्विच ऑन आहे एक स्विच ऑफ आहे तरी 1 आलं. म्हणजेच काय कोणत्याही केसमध्ये ह्या सर्किटमधून करंट फ्लो होणार आहे. ओके. स्विचेसची स्टेटस काही असू द्या. स्विचेसची स्टेटस काय असू द्या म्हणजे काय ते ऑन असू द्या किंवा ऑफ असू द्या. करंट ऑलवेज फ्लो कारण सगळे 1 1 आलेत. म्हणून इथं कन्क्लुजन कसं लिहायचं बघा. The conclusion is the lamp will glow. Always glow दिलं तर चालेल. Lamp will always glow. Always लिहितो मी. The lamp will always glow irrespective of the status of the switches. Irrespective of the status of switches. ठीक आहे. म्हणजे स्विच ऑन असो किंवा ऑफ असो प्रत्येक वेळेस माझं इथं 1 1 1 आलाय. ठीक आहे. कळतंय सगळ्यांना? कन्क्लुजन समजलं का रे? सगळे 1 आल्यामुळं करंट ऑलवेज फ्लो होणार आहे. करंट ऑलवेज फ्लो झाला म्हणजे लॅम्प ऑलवेज माझा काय करणार आहे इथं ग्लो करणार आहे. यस समजलंय का सगळ्यांना? Yes, sir. ओके. आता हा बकासूर कोण जॉईन झाला रे नवीन? डॉन गेला आणि बकासूर आलाय. अरे तुम्हाला तुमचे नावं दिलेत ना रे 10वीच्या मार्कशीट वरती. ते नाव टाकायचे बघा तुम्हाला. येस येस. ब्लॉक ब्लॉकच करून टाकणार आहे त्याला. हा ना. ओके. सो कळलंय सगळ्यांना हे. सो स्टार्ट करूया लास्टवाला प्रॉब्लेम. त्याच्यात तुम्ही मला थोडी मदत करा आता. ठीक आहे. नंबर 3. सो सर्किट असं आहे. हां बघा आता. आय एम युझिंग अगेन ब्लॅक इंक. इथं एक स्विच आहे. त्यानंतर इथं आणखीन एक स्विच. इथं एक स्विच आलं. याला पॅरलल मध्ये परत खाली 2 स्विचेस आहेत. ओके. आणि मग इथं खाली बॅटरी आणि लॅम्प येणार आहे. ठीक आहे. ते काय मी ड्रॉ करत नाही. सो म्हणजे तुम्हाला खाली काय असतं इथं आलं खाली इथं असते बघा बॅटरी. हा बॅटरीचा सिम्बॉल आहे. इथं असतो लॅम्प. ओके. हे झालं कंप्लीट माझं स्विचिंग सर्किट. आता याला मी नावं देतो जे आपल्याला दिलेले आहेत. पहिला आहे S1. अरे ठीक आहे. इथं आहे S1. नेक्स्ट S1 डॅश. नेक्स्ट S2 डॅश. त्यानंतर इथं S1 इथं S2. ओके. सो S1 आणि S2 असे स्विचेस आहेत आपल्याकडं.
सो तुमच्यापैकी कोणीतरी मला सांगा याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल. P or in bracket negation of P and negation of Q, और बरोबर negation of P निगेशन ऑफ पी and negation of निगेशन Q, ऑफ क्यू कारण सिरीज मध्ये अँड bracket आला ब्रॅकेट bracket complete or और in bracket परत P and Q, ब्रॅकेट बरोबर पी P and Q. पी अँड क्यू. करेक्ट झालं बघा. हे सिम्बॉलिक फॉर्म समजलं का सगळ्यांना सिम्बॉलिक फॉर्म. ओके आता चला मला टेबल लिहायला मदत करा. सांगा पहिला कॉलम P, पी, दुसरा कॉलम क्यू बरोबर, तिसरा negation of P, निगेशन ऑफ पी, नेक्स्ट निगेशन negation ऑफ of Q, क्यू, नेक्स्ट negation of P and negation of Q, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. पुढचा P and Q, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. हा हे कम्प्लीट केलं म्हणायचं तुम्ही अगोदर. पुढं चालेल. पुढचा पी अँड क्यू बरोबर का. हो, आणि आता कम्प्लीट स्टेटमेंट पी अँड निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू और पी अँड क्यू. गुड. आता मला लिहायच्यात एंट्रीज. तुमचं पाठ झालंय भाऊ सगळं आता, हे का नाही. आता हात वळत असेल बघा डायरेक्टली. हां सांगा काय लिहू इथं. 2 times 1, 2 times 0, बघा मी ट्रू फॉल्स लिहायला लागलो होतो, तुम्ही मला वाचवलं बघा. 2 times 1 आणि 2 times 2 times 0, हां क्यू मध्ये 1 0 1 0, 1 0. निगेशन ऑफ पी 0 0 0 0 1 1 1, 1. निगेशन ऑफ क्यू 0 1 0 1. 0 1 0 1. ओके. आता निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू 0 0 0 1, हा हे दोन कॉलम बघायचे. मध्ये अँड आहे. अँडचा मिनिंग असतो दोन्ही वन असल्यावरती वन आन्सर असेल, अदरवाईज झिरो. हा 0 0 0 0 1 0 0 1 1 1. ओके. आता कोणते कॉलम बघायचे रे. इथं आणि हे बरोबर. पी और निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू मध्ये ऑर आहे. ठीक आहे. ऑरचा मिनिंग काय असतो, दोन्ही झिरो असेल तर आन्सर तुमचं झिरो येईल, अदरवाईज वन येईल. बघा इथं वन आहे, इथं झिरो आहे. 1 0 1 0 0 1 1 0 0 1 0 आणि 0 1 1. 1 0. अरे तुम्ही काही झिरो ऐकतोय रे, असं कसं काय करता तुम्ही. पी अँड क्यू काय येईल सांगा आता. पी अँड क्यू, पी आणि इथं क्यू आहे. इथं क्यू कॉलम आहे. 1 पहिलं 1 1 0 0 0 0 0 and 0. बरोबर. आता कोणते दोन कॉलम घ्यायचे रे. हा एक कॉलम घ्यायचा आहे तुम्हाला आणि हा एक कॉलम घ्यायचा आहे बरोबर. हे दोन कॉलम मध्ये कोण आहे आता, ऑर आहे. येस. सो कोण सांगतोय मला पहिल्याचं काय येईल. 1 1 1 1 0 1 0 0 0 1 1 0 1. 0. आता लास्ट कॉलम बघायचा आपल्याला. ठीक आहे ना. मी काय सांगितलं, कन्क्लुजन लिहिताना फक्त काय करायचं आपल्याला, लास्ट कॉलम बघायचा आहे. लास्ट कॉलम मधले एंट्रीज बघा आणि कोणते दोन स्विचेस बघायचे आपले, पी आणि क्यू, हे दोन बघायचं एंट्रीज. बस एवढाच चेक करायचं आपल्याला. कोणी सारखं ऐका तर नाही. ओके. बट लास्ट कॉलम मध्ये काय येतंय, इथं 1 इथं 1 इथं 0 इथं 1 1 1 1 चा मिनिंग काय. चला पहिल्यापासून 1 1 1 स्विच ऑन का ऑफ. स्विच ऑन. करंट काय होईल, फ्लो त्यामुळे काय होईल, ग्लो होईल. फक्त एकाच केस मध्ये लॅम्प ग्लो करणार नाही. ती केस कोणती. एकाच केस मध्ये लॅम्प ग्लो करणार नाही. हा S1 is off. यस. हे बघा दिसतंय का. S1 म्हणजे कोण, हा पी. मी परत लिहितो बघा तिथं. पेनचा कलर मी चेंज करतो थोडासा तुम्हाला कळण्यासाठी. चला मी ग्रीन घेतो कलर. हे बघा ही जी केस दिसते का तुम्हाला, हे बघा ही केस. इथं मी डॉट डॉट दाखवलं. ठीक आहे ना. ह्या डॉट डॉट मधून इथं बघा या शेवटी. आता हा पी कोणासाठी वापरतो रे आपण, पी वापरतो आपण S1 साठी. क्यू कोणासाठी वापरतो आपण, S2 साठी बरोबर. ज्यावेळेस तुमचा हा 0 आहे
0 म्हणजे काय, तुमचं स्विच S1 ऑफ आहे आणि इथं 1 म्हणजे काय, S2. तुमचं स्विच S2 ऑन आहे. त्याच वेळेस फक्त करंट फ्लो होणार नाही कारण तिथं 0 आलाय. अदरवाईज करंट विल फ्लो. करंट विल फ्लो म्हणजे काय, लॅम्प विल ग्लो. मग कसं लिहिणार तुम्ही कन्क्लुजन? सो बघा आता त्याला फक्त मी स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये करतो. ठीक आहे. सो आवर कन्क्लुजन. सर मी सांगू? हा सांगा. The lamp will not glow, द लॅम्प विल will not नॉट glow ग्लो when switch when S1 switch S1 S1 is off is off. and S2 is Capital H, on. off on capital H. S1 is off S2 is on. and S2 is on. Otherwise, it will glow. Otherwise lamp, okay, it will glow. गुड. कोणी सांगितलं आन्सर? Pratiksha. ओके प्रतीक्षा, गुड. समजलं का सगळ्यांना कन्क्लुजन? कन्क्लुजन आपण आपल्याला याच्यामध्ये लिहायचं असतं बघा, आपल्या लँग्वेजमध्ये करून टाकायचं त्याला. ठीक आहे. यस, समजलं सगळ्यांना? सो असं इंटरप्रेट जर आलं तर फक्त काय करायचं, लास्ट कॉलम चेक करा आणि तुमचे इनपुट चेक करा. ठीक आहे. स्विचेस चेक करा, काय आन्सर येईल तुम्हाला त्याच्यामधून समजून जाईल. ठीक आहे. ओके. सो अटेंडन्स चांगली बघा. सगळ्यांना समजलंय? ओके, ठीक आहे. सो हे 3 इम्पॉर्टंट प्रॉब्लेम होते. आता उद्यासाठी मी तुम्हाला कोणताही होमवर्क देत नाही आहे. ठीक आहे. याच्यासाठी देत नाही आहे कारण तुम्हाला एक काम देणार आहे मी आज. सो काम असं आहे, आपण एक पॉईंट स्टडी केला होता. ठीक आहे. इथं होमवर्क म्हणून मी तुम्हाला ते काम देणार आहे. आपण कोणता पॉईंट स्टडी केला होता? लॉज ऑफ लॉजिक. बरोबर ना? लॉ स्टडी केले होते. कोणाला आठवते का रे किती लॉ होते टोटल? 9. बरोबर, 9 लॉ आपण स्टडी केलेले आहेत. सो उद्याच्या लेक्चरसाठी तुम्हाला काहीतरी प्रिपरेशन लागणार आहे बघा, कारण उद्या आपण लॉज यूज करून हे स्विचिंग सर्किट सिम्प्लिफाय करायचे आपल्याला. आता सिम्प्लिफाय करायचे म्हणजे काय, कमीत कमी स्विचेस आले पाहिजेत. समजा आता कन्सिडर करा की आता हाच जर प्रॉब्लेम तुम्ही बघितला तर ह्या प्रॉब्लेममध्ये स्विचेस किती आहेत? करा काउंट. स्विचेस 5. 5 स्विचेस आहे बघा. हे फर्स्ट, एक मिनिट, हे हां, हे बघा, हे पहिलं स्विच, हे सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ, हे फिफ्थ. 5 स्विचेस आहेत. बरोबर. याला सिम्प्लिफाय करून कमीत कमी स्विचेस आणायचे, म्हणजे 1 स्विच, 2 स्विच किंवा 3 स्विच इथपर्यंतच आपल्याला आणायचं. याला म्हणतात स्विचिंग सर्किट सिम्प्लिफाय करणे. सो स्विचिंग सर्किट सिम्प्लिफाय करायचं म्हणजेच काय, सिम्प्लिफाय करायचं आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म सिम्प्लिफाय करायचा आहे. आणि सिम्बॉलिक फॉर्म सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला लॉज ऑफ लॉजिक लागतं आहे. ठीक आहे. लॉज आपल्याला उद्या म्हणजे तुम्ही आज घरी ते लॉज बघा आणि आपण ते लेक्चर घेतलेलं आहे. ते लेक्चर आपलं यूट्यूबला सुद्धा अपलोड आहे, लॉज म्हणून, लॉज ऑफ लॉजिक. आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम पण आपण सॉल्व केलेले बघा. ते इक्वेशन कसे सिम्प्लिफाय करायचे, मला वाटतं 3-4 एक्झाम्पल मी त्यावेळेस घेतले होते आणि म्हणलं होतं की याचा सगळ्यात जास्त यूज आपल्याला कुठं होणार आहे, स्विचिंग सर्किटमध्ये. ओके. आत्तापर्यंत स्विचिंग सर्किटमधले सगळे प्रॉब्लेम तुम्हाला कसे वाटले? तर इझी आहे ना? इझी. जर तुम्ही लॉ पण व्यवस्थित केले तर राहिलेले 2 टाईपचे क्वेश्चन्स ते पण तुम्हाला खूप इझी वाटणार आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्विचिंग सर्किटवरती प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे ना? तुम्हाला मी वाटलं असतं लास्टच्या काही क्वेश्चन पेपर दाखवतो बोर्डाच्या, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतोय आपल्याला स्विचिंग सर्किटवरती. इथं जर नाही पडला तर तुम्हाला 100% CETला पडणार. ठीक आहे. पण फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे बघा स्विचिंग सर्किटवरती. त्यासाठी उद्या आता आणि लॉज बघा, जे नवीन जॉईन होत आहेत. ओके. सो नवीन भरपूर आहेत आता जॉईन होणार आहे, तर त्यांनी काय करा, यूट्यूबला त्या लॉजचा डायरेक्टली व्हिडिओ तुम्ही बघा. माझं ते लेक्चर आपण यूट्यूबला अपलोड केलेलं आहे. ठीक आहे. ते बघा. त्यानंतर एक प्रॉब्लेम आपण घेतलेले ते पण बघा, व्यवस्थित बघा. ते तेवढे 9 लॉ आपल्याला करायचे उद्या. फक्त मग का बघून यायचे हे तुम्हाला सांगतो, कारण ज्यावेळेस आपण सिम्प्लिफाय करणार आहे, कारण 4 ते 5 स्टेपमध्येच ते सिम्प्लिफाय होणार आहे बघा. ओके. 4 मार्काला क्वेश्चन असतो सिम्प्लिफाय करण्यासाठी. सो 4 ते 5 स्टेपमध्येच ते सिम्प्लिफाय होणार आहे. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की आपण कुठं कोणता लॉ यूज करू राहिलो. ओके. याच्यासाठी. ठीक आहे. सो हेच तुमचं आजच्यासाठी होमवर्क असेल. सो तेवढं तुम्हाला करायचं आहे. ओके. सो गुड. सो सगळ्यांना आजचं लेक्चर समजलं आहे? समजलं असेल तर लाईक करा.
यूट्यूब वगैरे बघत चला थोडंसं, नाही करे मागचे लेक्चर्स वगैरे थोडंसं बघत चला. मी काल एक टाकलो होतं, ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलं आपलं यूट्यूब चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा. ओके, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना वगैरे. आणि अजून तुमचे कोणी मित्र वगैरे असतील तर त्यांनाही ऑनलाईन जॉईन होण्यासाठी सांगा. त्यांना सांगा की अगोदर फ्री डेमो करून बघा आणि त्यानंतर डिसिजन घ्या. ओके, सो आपले फ्री डेमो 26 जानेवारीपर्यंत चालू आहेत. ऑफर आहे आपली 26 जानेवारीपर्यंत फ्री डेमो. सो तोपर्यंत करा. ओके, सो थांबूया आपण. चलो बाय बाय, गुड नाईट.